नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पेसा संदर्भात आपल्याला तारीख पे तारीख सुप्रीम कोर्टाकडून मिळत आहे। त्या संदर्भात आपण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा आदिवासी विकास मंत्री असो, या सर्वांना पत्र लिहिले होते, परंतु त्या पत्राचा अद्याप कुठलाही रिप्लाय आलेला नाही। तर या संदर्भात आपण भारताच्या महामहिम राष्ट्रपती महोदया ज्या की श्रीमती द्रौपदी मुर्मू आहेत, त्यांना आपण या बाबतीत एक पत्र लिहिणार आहोत। या पत्रामध्ये आपण त्यांना सूचित करणार आहोत की सदरील पदभरती जी झालेली आहे किंवा काही गोष्टी रखडलेल्या आहेत आणि यामुळे 17 संवर्गातील पदभरती रखडलेली आहे। काहींना नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत, काही ठिकाणचे निकाल लावण्यात आलेले नाहीत। या संदर्भात संपूर्ण डिटेल एक पत्राचा फॉर्मॅट आपल्याला देण्यात येईल। तो पत्राचा फॉर्मॅट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। सदरील फॉर्मॅट मध्ये थोडे अंशतः चेंजेस करायचे आहेत। त्या ठिकाणी आपले नाव टाकायचे आहे आणि आपण कुठल्या पदाची परीक्षा दिलेली आहे, निकाल लागलेला आहे, नियुक्ती बाकी आहे, आपली जी काही तक्रार आहे ती त्या पत्रामध्ये अंशतः बदल करून आपण नमूद करायची आहे। आणि सदरील पत्र महामहिम राष्ट्रपती महोदया यांना आपल्याला पुढील ज्या स्टेप्स सांगणार आहे त्या स्टेप्स फॉलो करून आपण ते पत्र पाठवायचे आहे। हे पत्र आपण ऑनलाईन पद्धतीने पाठवणार आहोत। यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक मिळणार आहे, तसेच स्क्रीनवरही आपल्याला लिंक दिसत असेल। या लिंकवर जाऊन आपण हे पत्र कसे पाठवायचे ही संपूर्ण प्रक्रिया बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, माझी अशी विनंती आहे की आपला जो पेसा संदर्भातील व्हिडिओ असतो तो व्हिडिओ 2000 पेक्षा अधिक विद्यार्थी बघतात, म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण जास्तीत जास्त विद्यार्थी असो किंवा ज्यांनी परीक्षा दिलेली आहे अशा सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे आणि संपूर्ण प्रक्रिया फॉलो करून महामहिम राष्ट्रपती महोदया यांना हे पत्र पाठवायचे आहे। चला मग पुढील प्रक्रिया आपण कॉम्प्युटर स्क्रीनवर बघणार आहोत। आपण ही प्रक्रिया मोबाईलवर देखील करू शकता, तीही अशाच पद्धतीने असणार आहे। चला मग सुरू करूया व्हिडिओ। मित्रांनो, आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली लिंक आहे, त्या लिंकवर जाऊन आपल्याला पुढील पेज ओपन करायचे आहे। त्यानंतर आपल्या समोर या पद्धतीने helpline.rb.nic.in हे पेज ओपन होणार आहे। हे प्रेसिडेंट सेक्रेटेरिएट हेल्पलाईनचे पेज असणार आहे। या ठिकाणी आपल्याला लॉज अ रिक्वेस्ट या बटनवर क्लिक करायचे आहे। तर या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती भरायची आहे, नाव टाकायचं आहे, त्यानंतर पासवर्ड क्रिएट करून घ्यायचा आहे। मित्रांनो, आपण जेव्हा प्रथम या ठिकाणी तक्रार नोंदवतोय तर आपल्याला ही संपूर्ण माहिती भरणे गरजेचे आहे। मी संपूर्ण माहिती भरतो आणि त्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट ग्रीव्हियन्स डिस्क्रिप्शन या ठिकाणी आपल्याला 4000 कॅरेक्टर पर्यंत आपण त्यांना मेसेज लिहू शकतो किंवा आपण PDF अटॅच करू शकतो। संपूर्ण माहिती बघूया। मित्रांनो, वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपण सर्वांनी या स्टेप फॉलो करून सदरील मेसेज जो मी तुम्हाला मेसेज सांगणार आहे हा सर्व मेसेज जशास तसा कॉपी करायचा आहे आणि या ठिकाणी शेवटला आपल्याला नाव बदलायचे आहे आणि आपली संपूर्ण माहिती, आपण कोणत्या पदासाठी परीक्षा दिलेली आहे, निकाल लागलेला आहे किंवा नाही, ती संपूर्ण माहिती या ठिकाणी शेवटला आपल्याला भरायची आहे। तर या पत्रामध्ये आपण काय काय लिहिलेलं आहे, जी पेसाची केस आहे त्या संबंधी इंटरव्हेन्शन इन पेंडिंग केस इन सुप्रीम कोर्ट अँड इम्पॅक्ट ऑन ST कम्युनिटीज इन महाराष्ट्र अशा पद्धतीचा आपण विषय लिहिलेला आहे। ही संपूर्ण माहिती जी आहे इंग्लिश मध्ये, ही संपूर्ण माहिती आपण मराठीमध्ये बघा। सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पेसा प्रकरणातील हस्तक्षेपाबाबत विनंती व महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या जनतेवर होणारा परिणाम असा विषय आहे। आपण या ठिकाणी महामहिम राष्ट्रपती महोदया यांना पत्र लिहिलेले आहे आणि या ठिकाणी प्रकरणाच्या विलंबामुळे आदिवासी जनतेच्या हक्कांवर व कल्याणावर गंभीर परिणाम झाला आहे। या प्रकरणाच्या निकालाच्या विलंबामुळे अनुसूचित क्षेत्रातील प्रशासन आणि धोरण अंमलबजावणीवर गंभीर अडथळे निर्माण झाले आहेत। ही बाब आपण त्यांना सूचित केलेली आहे। तसेच सर्व माहिती जी सरळ सेवा भरती झालेली आहे त्यामध्ये किती भरती पेंडिंग आहे, काही जणांच्या नियुक्त्या पेंडिंग आहेत, सर्व माहिती या पत्रामध्ये आहे। हे मराठीमधील पत्र आपल्याला फक्त वाचनासाठी असणार आहे। आपण सर्वांनी हे इंग्लिश मध्ये जे पत्र आहे
याचा फॉर्मॅट आपल्याला टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्या ठिकाणी आपण सदरील पत्र हे संपूर्ण फॉर्मॅट कॉपी करायचा आहे, अंशतः चेंजेस करायचे आहेत आपल्या पद्धतीने आणि पुढील स्टेप फॉलो करून या साइटवर आपल्याला इथे संपूर्ण रिक्वेस्ट ग्रीव्हियन्स डिस्क्रिप्शन या ठिकाणी 4000 कॅरेक्टर पर्यंत आपण लिहू शकतो। तर त्या ठिकाणी आपण फक्त एवढी माहिती टाकू या सब्जेक्ट पर्यंतची। हा कॉपी करून घेतो मी आणि इथे पेस्ट करून घेतो। ही संपूर्ण माहिती टाकल्यानंतर खाली आपल्याला प्लीज फाइंड अटॅचमेंट अशा पद्धतीने एक लाईन लिहायची आहे आणि या ठिकाणी आपल्याला आपण जो पीडीएफ फॉर्मॅट तयार केलेला आहे किंवा वर्ड फॉर्मॅट तयार केलेला आहे तो आपल्याला त्यांना सेंड करायचा आहे। या ठिकाणी बघू शकता लेटर टू प्रेसिडेंट हे आपल्याला त्यांना पाठवायचं आहे। हे अपलोड झाल्यानंतर आपल्याला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। आपण सर्वतोपरी प्रयत्न करतच आहोत, तर आपला हा शेवटचा प्रयत्न म्हणून आपण प्रयत्न करू। आणि मित्रांनो, शेवटचा पर्याय म्हणजे शेवटचा पर्याय नसतो, ही कधी कधी नवीन गोष्टीची सुरुवातही असू शकते। चला मग सबमिट केल्यानंतर बघूया आपल्याला काय रिमार्क येतो। या ठिकाणी बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला युअर रिक्वेस्ट ग्रीव्हियन्स इज रजिस्टर्ड सक्सेसफुली म्हणजे आपण महामहिम राष्ट्रपती महोदया यांना जे पत्र पाठवलेले आहे ते अशा पद्धतीने दिसणार आहे। युअर ग्रीव्हियन्स रजिस्ट्रेशन नंबर अशा पद्धतीने आपल्याला रजिस्ट्रेशन नंबरही दिसणार आहे। तो आपण सेव्ह करून घ्यायचा आहे आणि आपण जो ग्रीव्हियन्स पाठवला तो आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे आणि आपण पीडीएफ फॉर्मॅट मध्ये त्यांना जे पत्र लिहिलेलं आहे ते त्यांनी बघू शकतात। यानंतर आपल्याला प्रेसिडेंट ऑफिस कडून काय रिप्लाय येतो याबद्दलची माहिती आपल्याला व्हिडिओद्वारे मिळणार आहे। त्यामुळे आपले चॅनल ऍग्रीकट्टा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियल जर काही मिळाले तेही आपल्याला शेअर केले जाणार आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। मित्रांनो, शेवटची एक गोष्ट सांगू इच्छितो, महामहिम राष्ट्रपती यांच्याकडे एवढे अधिकार असतात की एखाद्याला फाशीची शिक्षा जरी झाली तर त्यामधूनही त्याची सुटका करू शकतात। तर त्यांच्यासाठी ही पेसा केस म्हणजे एकदम छोटी गोष्ट आहे। बघूया काय रिप्लाय येतो। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।